नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा चॅनल आरोग्यासंबंधी व्हिडिओच्या बद्दल आहे. अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. मित्रपरिवाराला सुद्धा सांगा, लाईक करा, कमेंट करा. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहे आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये दर रविवारी लोक जे आहेत सदस्य ते प्रश्न विचारतात. त्याच्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे की प्रोटीन्सबद्दल खूप हल्ली ऐकलं जातं. प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर आपल्याला मिळते, मग आपण घरी बनवलेली जी प्रोटीन पावडर असते त्याच्याबद्दल डॉक्टर का सांगतात की ती प्रोटीन पावडर नाही आहे किंवा ती प्रोटीन पावडर का नाही आहे, आणि आपण घरी जर बनवायची असेल तर आपण प्रोटीन पावडर बनवू शकतो का? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सगळ्यांनी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं की शेंगदाणे म्हणजे प्रोटीन. आपल्याला वाटतं मुठभर शेंगदाणे खाल्ले म्हणजे एवढं प्रोटीन आपल्या शरीरात जातं. पण आपण एक गोष्ट विसरतो की शेंगदाणे हे फक्त प्रोटीन नाही आहेत. आपण शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरतो नाही का मंडळी? मग ते येतं कुठनं? शेंगदाण्यामधनं तर येतं. म्हणजे शेंगदाण्यामध्ये फॅट आहे, प्रोटीन आहे आणि कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे आपण जर नुसता शेंगदाणा खाल्ला तर आपल्या शरीरामध्ये तिन्ही गोष्टी जातात. आपल्याला काय पाहिजे? प्रोटीन पाहिजे. तर ज्या मार्केटमध्ये प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर मिळतात त्या काय करतात, तर त्या तत्वामधला जो पूर्ण प्रथिनाचा भाग आहे तो बाजूला घेऊन त्याच्यामधनं ती पावडर बनवतात. आपण व्हे प्रोटीन पण ऐकलेलं आहे. व्हे म्हणजे काय? आपण जे पनीर बनवतो किंवा दह्याचं पाणी, दुधाचं जे पाणी सुटतं ते सगळं घेऊन वाळवून मग त्याच्यापासून व्हेची पावडर बनवली जाते. तर आपण पनीर केलं आणि पनीरचं पाणी प्यायलो तरी चालेल, पण त्याच्यामधनं जे प्रोसेस करून मग फक्त प्रथिन, आपण बघा जर पनीर घरी केलं ना तर त्याचं जे पाणी येतं खाली त्याच्यात थोडे फॅटचे कण पण असतात. दिसतात की नाही आपल्याला? असे फॅटचे ग्लोब्युल्स असे तरंगताना दिसतात. म्हणजे त्या पाण्यामध्ये फॅटसुद्धा असतं. आपल्याला वाटतं काय की आपण प्रोटीन प्यायलो. म्हणूनच घरी प्रोटीन बनवणं, पावडर बनवणं आणि ते प्रोटीन समजणं ही आपली चूक होते. आणि मग काय होतं, आपल्याला वाटतं की आपण प्रथिनं खातोय, पण तेवढी प्रथिनं आपल्या शरीरामध्ये जात नाही आहेत. त्यामुळेच प्रोटीन पावडर ज्या बाहेर मिळतात त्या दुधातनं, पाण्यातनं अवश्य घ्याव्यात. 2 स्कूप तरी प्रोटीन आपण घ्यायला पाहिजे. जर तुम्ही डाळ, भाजी वगैरे इतर सगळं खात असलात तरी त्याच्या व्यतिरिक्त. त्याचं गणित असं आहे की 1.2 ग्रॅम प्रत्येक किलो मागे तुमच्या शरीरामध्ये प्रथिन कमीत कमी जायला पाहिजे. जर तुम्ही खूप व्यायाम करत असाल तर 1.6 सुद्धा प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये आवश्यक असतं. नॉन व्हेजिटेरियन लोकांना सुद्धा ना कधी कधी प्रथिनं कमी पडतात बरं का, कारण आपल्याकडे नॉनव्हेज शिजवण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण ते खूप जास्त शिजवतो. मसाले घालून त्याच्यामध्ये त्याचं कार्बोहायड्रेट कंटेंट जास्त वाढवतो. त्याच्याबरोबर भाताचे डोंगर आणि पोळ्यांची चळक खातो. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाहिजे तेवढे प्रथिनं जात नाही. म्हणून आजच डाएटचा प्लॅन बदला. डाएट करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला माहितीच आहे, आज अनेक वर्ष मी माझ्या सगळ्या पेशंटना डाएटच्याबद्दल शाकाहारी प्रथिनं म्हणजे काय, मांसाहारी प्रथिनं म्हणजे काय, आपण ती का घ्यायला पाहिजेत, सप्लिमेंट्स का घ्यायला पाहिजेत ह्याच्याबद्दल पुष्कळ सांगत असते. हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रश्न पडला तर अवश्य माझ्याशी संपर्क साधा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मित्रपरिवाराला सुद्धा पुढे शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलचं अवश्य सबस्क्राईब करा. नमस्कार.